नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सकाळी 8 वाजल्यात, 11 वाजून 48 मिनटं, म्हणजे जवळजवळ 12 वाजून झाल्यात. आणि आपण आता मुंबई पास करून आपल्या घोडबंदर रोडला खाडी ब्रिजवर सकाळी जरा झालं एक सकाळी माल खाली झाला ह्याला नेरवळला, आणि मग नेरवळवरून खाली करून आलो. त्याच्यामुळं म्हणलं संध्याकाळी काय ब्लॉग बनवला नाही, आणि काल पण काय ब्लॉग बनवला. आपला जो हायवे ब्लॉग राहिला टाकायचा. आता ती जरा गाडी तिथं घासताना काढताना घासली, खडकले अडकल्या. 4 व्हीलरवाला घासले एक तिथं येऊन. त्याच्यामुळं पूर्ण 2-3 तास गेलं माझं हे करायला, ते सगळं मिटवायला. पुलिटेशन जाऊन ते सगळं मिटवून आलो. हो, सांगू ते पुढं व्हिडिओमध्ये आपण काय झालं, कसं काय झालं. तर आत्ता एक वातावरण बघा खाडी ब्रिजवरचं कसं काय झालं आहे. फुल पाणी चालू आहे नदीला. आणि आता इथून काय थोडंसंच राहिलं या. इथून आता जाऊन हॉटेलवर कॅश जमा करायची आहे, जी आपल्याला भेटली ती अकाउंटवर टाकायला. आणि तिथून मग आपण पुढं जाणार आहे सारेगामला खाली करायला. सारेगाम इथून नाही म्हणलं तर एक 100-150 किलोमीटर असलं तरी, पण चेक नाही केलं, पण असलं 100-150 किलोमीटर. लोकेशन चेक नाही केलं, पण असं 100-150 किलोमीटर. आता बघू, इथून आपल्याला सरळ जायचं आहे वसईचा टोल नाका. वसईचा टोल नाका झाला चारोटी, आणि चारोटी नंतर मग त्याला. तर चला निघूया. झाली आता प्रॉपर मुंबई पास. आलो वसईचा टोल नाका पास करून आलो आहे. आणि आपल्याकडे काय पुढच्या पार्टीचा नंबर नाही, त्याच्यामुळं आपण काय फोन बिन केला नाही त्याला की गाडी खाली होईल नाही होईल. आणि अवस्था खराब झाली. आता बघू, आंघोळीच शक्यता कमीच आहे, कारण की गाडी खाली करायचा प्रयत्न आहे. बघू आता किती आता काय झालं आहे, 12 वाजून 37 मिनटं झालं. गाडी खाली होती का नाही गॅरंटी जाऊन दाखवते 95 किलोमीटर, अजून 1 तास दाखवते. पण बघूया, ब्रश बिश करून हातपाय जाऊन फ्रेश होऊया, आणि नाश्ता वगैरे करूया, तर काहीतरी खाऊया आणि जाऊया. मग मला जेवणच करून जाऊया नाश्ता करण्यापेक्षा. आणि पुढच्या पार्टीचा नंबर नसल्यामुळे खाली होणार आहे नाही होणार आहे काय म्हणजे असं माहीतच नाही. आपण डायरेक्टच निघालो आता कंपनीच्या लोकेशनवरती. आणि रोड सगळा सिमेंटचा झाला आहे, त्याच्यामुळं चालू आहे. पण गाड्या आपटतील आहे सिमेंटच्या रोडवर, बाकी काय नाही. नुसते असे वर खाली दणकत येत राहते. पण आहे बऱ्यापैकी, नाही पेक्षा बरा रोड. म्हणजे मागच्या 1-2 वर्षात होता तसा नाही रोड. जरा बऱ्यापैकी चांगला रोड आहे, गाडी पण चालते व्यवस्थित, काय विषय नाही. आणि वातावरण जरा पावसासारखं झालं, आबा आलंय, ऊन नाही काय नाही, जरा हवेत गारवा आहे बऱ्यापैकी चाललंय. असं वातावरण असल्यावर गाडी पण चालवा काय वाटत नाही, गाडी गरम होत नाही काय नाही. नाहीतर गरम असते गाडी चालवायला बी मूड लागत नाही काय नाही. बघूया आता हॉटेलवर गेल्यावर. हे पहिल्यांदा आपल्याला कॅश आहे आपल्याकडे, ते जमा करायची अकाउंटला भरायची. त्यानंतर बघूया जेवण करायचं, आंघोळ करायची, कसं काय करायचं त्या हिशोबानं. मागवलं जेवण, आलो आता इथं ताज हॉटेलला. जेवण करतो आणि निघावं आता. म्हटलं बघू खाली होती नाही होती, गॅरंटी कमी आहे. पण बघू आता काय होतं, कसं काय नियोजन झालं तर बघू. जेवण झालं, आलो गाडीपाशी. ती आपली गाडी. बघू आता, उशीर झाला ट्रॅफिकमध्ये, त्याच्यामुळं जास्त काय आता बघू. गॅरंटी तर कमी वाटते गाडी खाली होईल याची. पण बघूया आता किती वाजता पोचतोय. काय राहिले आता 70-72 किलोमीटर काय तर राहिले. ग्रीस करायला लागणार आहे आता. गाडी भरल्यावर शक्यतो ग्रीस करणार. आता पहिल्यांदा खाली करायचं नियोजन लावायला लागणार मला काय ते करून. गॅरंटी कमी वाटते, पण काय रात्री झोप पण नाही झाली काय नाही. 2 तास झोपलो आहे, त्याच्यामुळे बघू आता. हे रस्ता इकडं जायचं आहे आपल्याला, वापी साईडला. इकडं यायला आहे मुंबई साईडला. बघू आता किती वाजता पोचतोय, काय होतोय. गाडी क्रॉसिंग करायची चालली आहे. आता हॉटेल आहे व्यवस्थित, जेवण आहे व्यवस्थित हॉटेलला, काय विषय नाही. आहे पैशाच्या मानानं बरं आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही एवढं. तर चला निघूया आपण. ब्लॉग पण अपलोडिंगला टाकायचं. हॉटेलवरून निघालोय ना, आता आलोय रोडला लागलोय. वातावरण किती मस्त झाले. लोकेशन पण नाही म्हणजे चांगलं आहे तसं, लोकेशन भारी आहे. त्यात जास्त ऊन नाही, त्याच्यामुळे जरा गाडी चालवाय बरं वाटतं. ॲव्हरेज पण ह्या चक्करला गाडीनं कमी दिलं या. काय करायचं, कारण की 10.5 टन माल होता, दाबी पण झाली. त्यात कर्नाटकात ऊन पण होतं, आणि सगळा विषय त्यात आज मोड बी लागाना. गाडी चालवायला जरा 2-3 गोष्टी झाल्यामुळं सकाळी बी रात्री झोप पण नाही झाली काय नाही.
रात्री 1 वाजता माल पुण्यात खाली गेला. तिथून आलो की 2 तास झोपलो की सकाळी 6-6:30 वाजता याला खाली गेला, मुंबईत खाली गेला. आणि तिथून त्यात सोबत कोण असल्यामुळं काय एवढा मूड लागणार झालाय. कोचिनवरून येताना 3 गाड्या सोबत होत्या, आज एक पण नाही. एकट्याच चाललोय त्याच्यामुळं चाललंय आपलं दमाना. त्यात आता वाजले 2:30 वाजले, तर जाऊन गाडी खाली होती नाही होती काय गॅरंटी नाही. पण प्रयत्न तर चाललाय गाडी खाली करायचा. पण बघूया आता तिथे गेल्यावर काय होतंय काय नाही. आणि इथं आलो होतो 3 वाजता, सॉरी 3:30 वाजता आलो होतो. इथं इकडं बाथरूम आहे. 3-3:30 वाजता आलो. इथं आलो की काय सुचनाच मला. मी डायरेक्ट झोपलो होतो. म्हणजे डोळे इतके आलते की काय बोलायचंच काम नाही. त्यात पार्टीवाला म्हणलं की गाडी खाली होणार नाही, त्याच्यामुळं काय मागं पुढं बघितलं नाही. आलो की डायरेक्ट झोपलो. आता उठलो बघा. आता इथं बाथरूम आहे. थोडंसं फ्रेश वगैरे होऊया, अगरबत्ती वगैरे लावूया आणि चहा वगैरे घेऊया. कारण की आता आज अशी बी गाडी खाली होणार नाही. त्याच्यामुळे काय जास्त पळवण्यात करताना त्यांना फोन लावला तर म्हणले आज काय खाली होणार नाही गाडी, उद्या सकाळची या. मग थांबलो इथं सिटीजनला थांबलो आहे. इथून किती 30-31 किलोमीटर जायचं आहे फक्त खाली करायला. मग सकाळी 7 वाजता उठून जाऊया म्हटलं. थांबण्यात काय अर्थ नाही. अवस्था लय बेकार झाली आहे. हातपाय वगैरे धुया चाल आणि चहा वगैरे काहीतरी घेऊया. आता जरा 6:15 आणि झालं फ्रेश वगैरे झालं सगळं. ब्रश वगैरे केला आहे सगळं झालं. आता जे म्हणलं चहा वगैरे पिऊया, अगरबत्ती लावूया पहिल्यांदा. 6 वाजून गेले त्या. आणि इथं सिटीजन हॉटेल आहे मुंबई गुजरात हायवेवरती, बॉर्डर पास करून तिथे थांबलो या. सकाळ करतो मला खाली. आज तर काय खाली होणार नाही गाडी. इथं लावली गाडी. तर चला चहा वगैरे पिऊया. 3 वाजता इथं 3-3:30 वाजता आलो होतो. जाण्यात काय अर्थ नव्हता तिकडं. त्याच्यामुळे गाडी खाली होती नाही होती काय माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तिथं परत गाडीला आज पहिल्यांदाच तिथं गाडी खाली करायला चाललो आहे आपण. त्याच्यामुळं गाडी तिथं जर समजा नाही झाली खाली लावायची जागा आहे, नाही लावायची जागा, परत किती किलोमीटर माघारी यायला लागते गाडीला. म्हणजे सेफ जागा असणं महत्त्वाचं आहे. बाकी काय विषय नाही, जागा कशी का असणार, फक्त सेफ पाहिजे लावायला, किंवा चोरी वगैरे नाही झाली पाहिजे, किंवा कुठला त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळं मग मी काय ठरवलं इथंच थांबूया. आता इथून किती 25 किलोमीटरवर तर कंपनी आहे. 25 किलोमीटर काय तास-दीड तासाचं अंतर, तास पण नाही, अर्धा-1 तासाचं अंतर आहे 25 किलोमीटर. अर्धा तास पकडून झाला 40 मिनटं. तिथं जाऊन आपण उद्या बी खाली करू शकतो. पण समजा काय झालं म्हणजे चोरी झाली, डिझेल गेलं काय गेलं, आपले स्टिपनी गेले काय, परत ती भरपाई होणार नाही ना. त्याच्यामुळं म्हणलं इथंच थांबूया. तर इथून गार्डनचं म्हणजे आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. मुंबई ह्या साईडला राहते, पण इकडून आलो आहे मुंबई साईडकडून. तर आता इथं हॉटेलवर दुपारी थांबलो होतो. 3-3:30 वाजता आलो होतो. आता म्हणलं जेवण वगैरे करूया आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो आहे. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.